काही काही माणसांची झेप ही गरुड भरारी असते असं मला म्हणावंसं वाटतं. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर ते जग कवेत घेऊ पाहतात. आज आपण श्री समर्थ वृद्धधाम इथे आलेलो आहोत आणि आपण आज भेटतोय जयेंद्र गुंजाळ यांना. जयेंद्र, नमस्कार. 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 रायगड टाइम्सच्या बी पॉझिटिव्ह या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मला पहिला प्रश्न आपल्याला असं विचारावंसा वाटतो की आपली कौटुंबिक पार्श्वभूमी काय? मी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला ग्रस्त आहे. तशी समाधानकारक परिस्थिती होती. लहानपणापासून वडील व्यापार उद्योग अशा व्यवसायातले होते आणि व्यवस्थित परिस्थिती असल्यामुळं BComपर्यंत माझं शिक्षण वडिलांच्याच सहाय्यातून झालं आणि त्याच्यानंतर मग मी नोकरीनिमित्ताने बाहेर पडलो. फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया एका अंडरटेकिंग गव्हर्नमेंट प्रोजेक्टमध्ये मी 10 वर्ष सेवा केली आणि त्या सेवेतूनच मला हे सगळं जीवनाचं गणित नेमकं कळलं की आपण काय करायला हवं आहे. आमच्याकडे पेण तालुक्यामध्ये दुसरा एक प्रोजेक्ट काम करत होता, कम्युनिटी एड स्पॉन्सरशिप प्रोग्राम. त्याच्या माध्यमातून काही अन्नधान्य वगैरे असं काही जीवनावश्यक वस्तू दिल्या जायच्या. त्याच्यामध्ये दुपारी 2 वाजले तरी म्हातारी माणसांची लाईन जास्त असायची, अंगावर कपडे नसायचे नीट. आणि त्याच डोक्यात माझ्या ते सगळं असं भिनत राहिलं की मी कधी एकदा नोकरी सोडून घरी जातो आहे. पण नोकरी सोडणं तेवढं सोपं नव्हतं, सहज सोपं नव्हतं. कारण माझी मिसेस प्रायमरी टीचर, गव्हर्नमेंट सर्वंट, बाकी सगळ्या गोतावळ नोकरीवाले आणि ह्याच्यातून सगळ्या बाहेर पडायचं आणि वृद्धाश्रम चालू करायचं ही कल्पना एवढी सहज शक्य होणारी नाही आहे. तरी पण माझ्या घराचं एक स्लॅब कधी होतं मी वाट बघत राहिलो. मी माझ्या घराचा एक स्लॅब पूर्ण केला माझ्या नोकरीमध्ये आणि मी माझ्या नोकरीला 99च्या डिसेंबरला राजीनामा देऊन मी माझ्या परूरच्या निवासस्थानी आलो. गव्हर्नमेंट नोकरी असताना ती सोडावीशी का वाटते? नाही, मी नोकरीमध्ये फार गुदमरून गेलो होतो. गव्हर्नमेंट जॉब असू द्या, तर कुठला मोठा जॉब असू द्या, माझ्या डोक्यात जे काही भिनभिनत होतं, मला जी वृद्धसेवा सुरू करायची आहे ती कशी सुरू करणार. कारण माझ्या उमेदीमध्ये जर मी कोणाला माझ्या खांद्यात ताकद आहे तोपर्यंत मी हे काम उभं करायचं, हे माझी एक कल्पना होती पहिल्यापासून. मी रिटायरमेंटनंतर जाईन, पैसे कमवेन, नोकरीतून नंतर जाईन घरी, मी माझं काम सुरू करेन, हे कठीण काम होतं. तसं माझ्या विचारात पटत नव्हतं ते. मी 2000 साली ह्या खडतर प्रवासाला सुरुवात केली. 2000 ते 2004 वृद्धसेवा मी माझ्या घरात चालू केली आणि आजूबाजूला एक कोणीतरी हा वेडा माणूस आहे अशा पद्धतीने माझ्याकडे समाज बघत होता. नातेवाईकांकडे जाणं येणं मी टाळत होतो, कारण माझ्याकडे नोकरी सोडून आलेला माणूस म्हणून जी माझी कुचेष्टा होती, अवहेलना होत होती. घरादारापासून आपल्याला लोक लांब करतात हे लक्षात येत होतं. अशा परिस्थितीत फक्त मला मिसेसनी साथ दिली. 2005पर्यंत आम्ही फार कठीण परिस्थितीत दिवस काढले. 10 वृद्ध आमच्याकडे असायचे, कारण माझं घर आणि वृद्धाश्रम एकत्र. फार कठीण कल्पना होती. खाली आम्ही राहायचो, वरती वृद्ध होते आणि हे सगळे प्रॉब्लेम करत करत आम्ही 2008पर्यंत असं वैवाहिक जीवन जगलो. वृद्धाश्रम आणि घर हे सोबत ठेवून जगलो. पण वृद्ध ही काय ताकद आहे, ह्या एनर्जीची काय महत्त्व आहे, हे मी जीवनामध्ये चांगलं जाणून घेतलं. मी माझी 2 मुली, 1 मुलगा, मिसेस एवढ्याच कुटुंबात अडकून नाही पडलो. माझे वडील वृद्ध होते. 1 वर्षापूर्वी माझे वडील वारले, पण 1 वर्ष वडिलांना लहान मुलासारखं आम्ही सांभाळलं. वडिलांचं तुम्ही जर केलं, आईवडिलांचं, तर त्यांना इतकं बरं वाटतं, त्यांच्या डोळ्यातून पाणी येतात. तुम्ही मुलं जेव्हा त्यांची दाढी वगैरे करता, केस कापता, ते अनेबल टू हे काहीच करू शकत नाहीत. त्यावेळेला आपण मुलांनी त्यांना केलं तर आपल्याला पण ते समाधान वाटतं आणि त्यांच्या ज्या ब्लेसिंग असतात त्याची तुम्हाला किंमतच करता येणार नाही. आमच्या वडिलांना मी सहज संध्याकाळी गाडीत बसवायचो, खिंडीतपर्यंत चहा घ्यायला न्यायचो. चहाची गरज नाही पण मुद्दाम देता न्यायची. मुलगा घेऊन जातो हे समाधान खूप मोठं. त्यांना मुद्दाम चालवायचे, जरा दुर्व्यवहार चालवा, हे करा ते करा. त्यांचं आपल्याला जसं त्याने हात धरून चालवलं तसं त्यांना शेवटच्या क्षणाला आपण पण थोडंसं त्यांना चालवलं पाहिजे, थोडा त्यांना वेळ दिला पाहिजे. वृद्धाश्रम काढायचा म्हटल्यानंतर जागेचा खूप महत्त्वाचा प्रश्न येतो. जागा कशी उभी केली? ज्या वेळेला माझ्या घराचा एक स्लॅब पूर्ण झाला, माझं स्वतःचं घर उभं राहिलं, त्याच वेळेला मी वृद्धाश्रम 2000 साली सुरू केला. 2000 ते 2008 हा माझ्या घरातला प्रवास. आणि 2008ला माझे परिचित, मी एक प्रॉपर्टी सांभाळायचो, डॉक्टर मालपानी कार्लेखिंड. त्या डॉक्टर साहबांना विचारलं, डॉक्टर साहब मेरा घर में जो ओल्ड एज होम है बहुत तकलीफ हो रहा है, ये जगह मेरे को मिलेगी तो अच्छा है. तो डॉक्टर साहबांनी मला लगेच सांगितलं की आपके हाथ में आहे साहब,
अब चला. मी म्हणजे 8 वृद्ध घेऊन लगेच मी कार्लेखिंडीत गेलो. 2008 ते 2011 हा माझा कार्लेखिंडीमधील प्रवास होता. मग मी ठरवलं की डॉक्टर साहेब आज हो बोलत आहेत, पण उद्या पुढचे काही प्रॉब्लेम्स येऊ नये म्हणून मी भविष्याचा वेध घेतला आणि माझ्या शेतात माझी जी वडिलोपार्जित शेती मला मिळाली त्याच्यामध्ये एक कोपऱ्याचं शेत मी भरत घेतलं. 2011ला मी एक छोटीशी इमारत उभी केली, जेणेकरून एक 8 ते 10 वृद्ध राहतील अशी मी व्यवस्था केली. आणि माझ्या कामाला मी माझ्या स्वतःच्या जागेमध्ये, शेतावरच्या जागेमध्ये मी श्री समर्थ कृपा वृद्धाश्रम हे वृक्ष उभं केलं. आणि आज ते 40 वृद्ध राहतील एवढी जागा माझ्याकडे व्यवस्थितपणे. त्यांना नुसतं त्यांची कॉट आणि राहणं इतक्यापुरतं मर्यादित नाही आहे, त्यांना दुसरीकडे बसता येईल, त्यांना काही विरंगुळा करता येईल, त्यांचे कपडे वाळत टाकता येतील, कोणी आजारी झालं तर त्याला वेगळ्या ठिकाणी ठेवता येईल, मयत झालं तर त्याला सेपरेट खोलीत ठेवता येईल, अशी सगळी व्यवस्था आज तयार झाली. तो 2009ची गोष्ट सांगतो मी. माझ्या आश्रमामध्ये एक आजी संध्याकाळी वारली 7 वाजता. तर आजीला ठेवायची कुठे हा माझ्यासमोर प्रश्न होता. पण त्याच खोलीत दुसरे 2 वृद्ध होते. ते एक जुवेकर म्हणून आजोबा होते, ते पूर्ण अंध होते, मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे टीचर होते, पण फार सुज्ञ माणूस होता. आणि दुसरी एक वर्तक आजी होती. तिला कळत नव्हतं की ही आजी वारले, ही मयत झालं आहे. ते लोक तिला हलवत. मग मी रात्री 8 वाजता ती डेड बॉडी झाकली आणि त्या ज्या काम करणाऱ्या ताई होत्या ते घाबरल्या. त्यांनी हे बघितलं नव्हतं असं खरी. तर त्या ताईनं पहिलं मी स्थिर केलं, त्यांना मी माझ्या घरी नेलं, त्यांना सांगितलं तुम्ही घाबरू नका. मी परत माझ्या आश्रमात आलो, डेड बॉडीला व्यवस्थित झाकून निलगिरी वगैरे टाकली आणि दुसऱ्या 2 वृद्धांना सांगितलं की तुम्ही शांत राहा. पण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. ती डेड बॉडी मी बाहेर पण ठेवू शकत नव्हती. रात्री मी त्या मुलाला फोन केला होता संध्याकाळी की साहेब तुमची आई आत्ताच एक्सपायर झाली, तुम्ही उद्या सकाळी लवकर पोचलं तर बरं होईल. त्या मुलाने मला उत्तर दिलं की साहेब मी मीटिंगमध्ये आहे. मी थोडा वेळ शांत राहिलो. आई वारल्याचं मी सांगितल्यानंतरही मुलगा असं म्हणतोय की साहेब मी मीटिंगमध्ये आहे. अच्छा, मी थोड्या वेळाने फोन करतो. बोलो साहेब कसली मोठी मीटिंग आहे तुमची एवढी, मी आई वारल्याचं उत्तर देतो आणि तुम्ही मला मीटिंगमध्ये आहे सांगता. तर तुमची मीटिंग कसली आहे एवढी? तर म्हणतो मी सोसायटीच्या मीटिंगमध्ये आहे. बोलो वा 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 धन्य. बोलो साहेब तुम्ही उद्या सकाळी किती वाजेपर्यंत याल? मी म्हणतो 12:30 वाजेपर्यंत येतो. ठीक आहे बोलो. मी डेड बॉडी घेऊन अलिबागला अंत्यविधीचं जे स्थळ आहे तिथे सगळी तयारी करून ठेवतो, तुम्ही फक्त पोचा, कारण मुलगा म्हणून तुम्ही असलेत तर फार सोयीचं होईल. म्हणजे त्या दिवशी रात्री ती व्यक्ती इथे नाही, रात्री ती व्यक्ती नाही आली. रात्रभर डेड बॉडी आम्ही सांभाळली. दुसऱ्या दिवशी स्वतः मी डेड बॉडी घेऊन अलिबागला गेलो. तो मुलगा 12:30 वाजता आला. त्यांनी तिथलीच पाण्याची बाटली घेतली आणि त्या आईला त्यांनी फेऱ्या मारल्या बाटलीतून पाणी टाकून. जसं आपण मडकं घेऊन फिरतो तसं तो बाटली घेऊन फिरला. हां, ते सगळं आवरल्यानंतर त्याच्यासोबत 10-12 मित्र होते. मोठी गाडी घेऊन आला तो जीप. त्याने मला विचारलं इथे चांगलं हॉटेल कुठे आहे? मी म्हटलं बाबा अलिबागमध्ये भरपूर हॉटेल आहेत, तुम्ही जा जेवा खावा, नंतर माझा काय हिशोब करायचा असेल तर करा, नाही तर तुम्ही मुंबईत जावा, कारण कालपासून मी कंटाळलेलो आहे, मी झोपलो नाही रात्रभर. ते गृहस्थ म्हणजे फिरायला आल्यासारखे आईच्या अंत्यविधीला आले. मी घरी आश्रम चालवत असताना माझ्याकडे एक कणगुटकर आजोबा होते. मी नाव सांगतो मुद्दाम तुम्हाला. इतका सुशिक्षित माणूस होता की त्यांना मिसेसचं पेन्शन मिळायचं. ते कंपनीमध्ये नोकरीला होती. काय सवयी असतात म्हाताऱ्या माणसांच्या, त्याच काय घेऊन आपण उगाळत बसायचं नसतं. पण चांगल्या घरातला माणूस होता आणि त्यांना एकच त्यांचा पुत्र होता. तर ह्या कणगुटकर आजोबांच्या नावावर एक फ्लॅट होता घाटकोपरला. तर आजोबा काय म्हणत होते, माझ्या पश्चात ही प्रॉपर्टी तुझीच आहे, कशाला तू तक करतोस काय? तो मुलगा ऐकायला तयार नाही. तुम्ही सही करा. त्या मुलाच्या हातात एका हातात सिगरेट होतं. बाप नाही म्हणतोय, साहेबांना विचारतो, म्हणजे मला विचारतो आणि सही करतो असं म्हणाले. तो बापाच्या फाटकन त्यांनी थोबाडत मारले. आजोबा ओरडले का म्हणून मी धावत गेलो. मला पण थोडं पेशन्स माझे रागावलो मी त्याच्यावर. हे चुकीचं केलंस तू, मला सांगायचं सही पाहिजे. तर मी एक शब्द साहेबांना कणगुटकर बाबा सही करा, मरणाच्या पश्चात कशाला आजच करा, मी जबाबदार आहे, तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला हा मुलगा सांभाळणार नाही हे आजच दिसतंय आपल्याला, पण मी सांभाळेन तुम्हाला शेवटपर्यंत. मी त्यांना सांगितलं, त्यांनी लगेच सही केली. आता लेटेस्ट तर आम्ही रस्त्यावरचे पेशंटसुद्धा सांभाळतोय. आम्हाला प्रॉपर्टीवाला माणूस नको आहे, आम्हाला अनाथ चालेल. हे लिगल कॉम्प्लिकेशन्स असं काही करताना खूप असतात. मग हे लिगल कॉम्प्लिकेशन्स व्हावे नाहीत किंवा झाले तर ते समर्थपणे त्याला आपण फेस करणं गरजेचं आहे असं समजून तुम्ही LLB कडे झोकलात का? मुंबईतली लोक खोटा ॲड्रेस देऊन आपल्या आईवडिलांना ठेवायला कमी पडत नव्हते. अशा परिस्थितीत बरेचसे लिगल प्रॉब्लेम्स मला यायला लागले. एका वेळेला 4 मुलींचे वडील, ज्यांनी फर्ग्युसन कॉलेजसारख्या कॉलेजवर लेक्चररशिप केली, अशा विद्वान माणसाला माझ्या आश्रमात टाकला
आणि 4ही जावई, मी त्यांना अल्झायमर होता, ते ऐकत नाहीत, ते ओलेचे ओले कपडे घालून झोपतात, आजार त्यांचा मुलं आम्हाला सांभाळण्यासारखं नाही आहे, यांना तुम्ही न्या सांगितल्यानंतर ते 4ही जावई माझ्या अंगावर धावून आले. अशा परिस्थितीत बोलो हे सगळे असे कॉम्प्लिकेशन्स वाढत चाललेली आहेत. मी 2004ला LLB ॲडमिशन घेतलं LLBला. परत माझ्या कामाच्या व्यापामुळे मला ते काही कंप्लीट करताना आलं नाही. परत मी मग 2013पासून जी कंटिन्यू सुरुवात केली ते मी मग 17ला LLB पूर्ण केली. LLBच्या शेवटच्या वर्षाला असा एक प्रसंग आला की एका व्यक्तीने आपल्या पत्नीला आश्रमात टाकली. पत्नीला किती वय म्हणजे असेल? तिचं वय 45 होतं. अच्छा. 45 ते 50 वयातली महिला होती ती. तिला मूलबाळ झालेलं नव्हतं आणि दुसऱ्या महिलेपासून त्याला मूलबाळ प्रपंच झाला होता सगळा. तर आश्रम चालवताना आम्ही काय माणसाला सेवा देणं हाच आपल्यासमोर दृष्टिकोन असतो. त्याच्या डोक्यात काय आहे ते त्यावेळेला माझ्या लक्षात आलं नाही. पण मी फक्त त्याचं कार्ड घेतलं होतं आणि त्यांनी सही माझ्या फॉर्मवर चुकीची मारली होती. त्याला वाटलं की मी आता राजा झालो. बायकोला ट्रंक सहित सोडली. 2000 ते 2014 ते 15 एक वर्ष त्याने आमच्याशी जे काही व्यवहार आमच्याशी नीट ठेवला आणि 2015पासून तो आम्हाला धमक्या द्यायला लागला. मी त्याला त्याच्यावर रितसर पोलीस स्टेशनमध्ये सप्टेंबर 2015ला एक NC दाखल केली. मेला मी NC दाखल केली. मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 4 महिने पोलिसांना त्या माणसाला काही निर्बंध करता आला नाही. मग मी सप्टेंबरमध्ये त्याच्यावर माझ्या ज्या वृद्ध माणसांना सगळ्यांना घेऊन अलिबाग पोलीस स्टेशनला मी जसं मोर्चा समजा किंवा काही एक माझं म्हणणं मांडण्यासाठी ऑफिसरसमोर मी बसलो. त्यावेळेला आपले आता जे ट्रॅफिकला जे ऑफिसर आहेत वराडे साहेब आहेत. वराडे साहेब म्हणले ते दुपार ड्युटीवर आले होते. अरे एवढी म्हातारी माणसं कोणी आणली? मग त्यांचे असिस्टंट म्हटले हे गुंजाळ बसलेले ते आश्रम चालवतात, ही बाई आहे तिचा नवरा नेत नाही आहे. अरे साहेब तुमचं एवढंच म्हणणं आहे ना, या आतमध्ये या बसा. कधी कधी कायद्यामध्ये पण खाकी ड्रेस घालणारी माणसं अतिशय चांगली माणसं आहेत. त्यातलं हे उदाहरण म्हणजे वराडे साहेब. 2 आमच्याकडे असिस्टंट दिले. माझा कॅमेरामन वगैरे सोबत होता. सगळी सेटिंग लावून त्या अलिबागमध्ये हिचा नातेवाईक आहे, त्या नातेवाईकाला पोलिसांनी सांगितलं हिला संध्याकाळपर्यंत तू घरी सोडायची, नाहीतर संध्याकाळी तुझी आम्ही वर्णी लावतो पोलीस स्टेशनला. अशात एवढ्या शॉर्टकटमध्ये वराडे साहेबांनी आम्हाला मदत केली त्यावेळेला. आता मागच्या वर्षात मी 2 पोटगी अंडर सेक्शन 125च्या 2 केसेस दाखल केल्या अलिबाग लिगल एडला. त्याचा निर्णय न लागताच माझी म्हातारी माणसं मरून गेली. कारण वृद्ध माणसांचा निर्णय जर 3 महिन्याच्या आत किंवा 6 महिन्याच्या आत लागला तरच त्यांना त्याच्या प्रॉपर्टीचा उपयोग होईल. म्हणून आम्ही आता कोर्टाला असं निवेदन दिलं आहे की आईची प्रॉपर्टी आहे ती आईला उपभोग, ती हयात असेपर्यंत तिचा उपभोग त्यांना मिळावा म्हणून तिची प्रॉपर्टी तिला डिस्पोज करण्याचे अधिकार देण्यात यावेत असं आम्ही आता क्लेम केलेलं आहे. दिवसेंदिवस वेडे वृद्ध, रस्त्यावरचे अनाथ वृद्ध यांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. प्रत्येक महिन्याला एक अनाथ वृद्ध माझ्या आश्रमामध्ये येत असतो. 4 दिवसापूर्वी अलिबाग स्टँडमध्ये एक प्रधान आडनावाचे ग्रस्त बसून आहेत. गेल्या 2 महिन्यापासून ते अलिबाग स्टँडमध्ये आहेत. त्यांच्या पुतण्याने त्यांच्या वाट्याला जे काही 1-1.5 गुंठा जागा होती ती विकून खाल्ली आणि काकाला घराबाहेर काढला आहे. त्या काकाचं काय लग्न वगैरे झालं नाही, कुठेतरी मुंबईत नोकरी करत होता, आता त्याचं कोणीच राहिलं नाही. असे पेशंट दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत आणि ह्याच्यासाठी गव्हर्नमेंटच्या माध्यमातून काहीतरी वेगळी यंत्रणा असायला हवी. गव्हर्नमेंटची यंत्रणा, आपण सगळ्याच गोष्टी गव्हर्नमेंटवर आपण टाकून जर मोकळे झालो तर चांगल्या गोष्टी आयुष्यामध्ये घडणार नाही, होणार नाही. बरोबर आहे. एखादं कुटुंब आहे, त्या कुटुंबाला छोट्या मुलाला जसं आपण सांभाळतो, मग ते मुलगा मोठा झाला, तो कमवता झाला की त्याच्यानंतर त्या मुलाचंही कर्तव्य ठरतं की त्यांनीही आईवडिलांना सांभाळायला पाहिजे. मी असं का म्हणलो गव्हर्नमेंटने अशी जबाबदारी घ्यावी की गव्हर्नमेंटची अशी एक प्रॉम्प्ट यंत्रणा असावी की आज जो स्टँडमध्ये माणूस बसला आहे त्याच्यावर अन्याय कोणी केला, लगेच कोर्टाचा माणूस किंवा पोलीस स्टेशनचा माणूस जाऊन त्याच्या घरी त्याचा शहनिशा लावायचा, त्याला पूर्ण अधिकार द्यायचे त्या माणसाला. तरच हे जे रस्त्यातलं दुर्भाग्य आहे, दुर्दशा आहे, रस्त्यातले जे लोक आहेत ज्यांना प्रॉपर्टी हडप करून रस्त्यावर काढलेले आहेत त्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. शासन नुसतं आमच्या वृद्धांचे फोटो फक्त त्यांच्या ज्या स्कीम असतात त्याच्यावर टाकायला लगेच काढून देतो. वृद्धाश्रमामध्ये जर एखादी महिला आली आणि तिला जर काही मदत मिळत असेल, संजय गांधी निराधार योजना मिळत असेल, तर ती लगेच बंद केली जातं. का तर वृद्धाश्रमामध्ये येणारी महिला ही चांगल्या घरची असते, ती फी भरून राहते, असा एक शासनाचा एक खोटा समज आहे. अरे त्याच्यात अनाथ पण आहेत, ती तिच्या घरी राहू शकत नाही म्हणून ती वृद्धाश्रमात आहे. गव्हर्नमेंटची ANM जर रस्त्यावरून जात असेल तिने का नाही चौकशी करू नये आमची? इथल्या PSCच्या डॉक्टरनी का आमच्याकडे चौकशी करू नये काय चाललंय काय नाही?
आम्ही PSCच्या डॉक्टरच्या त्या लाईनमध्येच उभं राहिलं पाहिजे का जाऊन? यंत्रणा आहे की नाही? यंत्रणेचा नीट वापर होत नाही, हे आपल्याला सांगायचं आहे. वृद्धाश्रमामध्ये एक व्यक्ती त्याच्या आईवडिलांना घेऊन आला, आईला घेऊन आला किंवा वडिलांना घेऊन आला आणि इथे तो सोडून गेला आणि नंतर तुमच्या कॉन्टॅक्टमध्येच राहिला नाही, असं काही होतं का कधी? अशा कमीत कमी 4 केसेस आज माझ्याकडे आहेत. अच्छा. माझ्याकडे एक विठाबाई शिंदे म्हणून 4 वर्षापूर्वी एक आजी आली. तिने स्वतःहून फोन करून ती आली. त्या आजीने 26 वर्ष मुलासाठी नोकरी केली एका पारशी बाईकडे. तिचं म्हातारपण आलं, नंतर त्या मालकिनीने सांगितलं की तू आता विठाबाई घरी जा. तो घरी गेली तेव्हा मुला का म्हटला की आपल्याकडे कुठं जागा आहे तुला राहायला आता. अच्छा. आणि ती आजी मुंबईतून आपल्याकडे आली. 4 वर्षात तिच्या मुलांनी माझी आई कुठे आहे म्हणून फोन केलेला नाही की विचारलेलं नाही. तिचा वाढदिवस, आमचा एक गुरुनाथ माळी म्हणून मित्र आहे, तो वाढदिवस एवढा जोरात करतो, तिला केवढं समाधान वाटतं. त्या आजीचं तिला आजी मानले त्यांनी. त्याच्या आजीचं नाव विठाबाई आहे. तर ही म्हणतं माझी अशी माणसं सुद्धा माणसं आहेत समाजामध्ये. गुरुनाथ माळी वर्षातून एकदा आमच्याकडे कार्यक्रम करेल तेव्हा सगळ्यांना नवीन कपडे घालणार. PSI वराडे साहेब आले ज्या दिवशी येतील त्या दिवशी आमच्याकडे दिवसभराचा आनंद असतो. आमदारांच्या वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा आम्हाला जेवण आमदारांकडून येत असतं. जैन समाज आहे पोयनाडचा. जैन समाजाचं आता मंदिराचं उद्घाटन झालं तर पूर्ण 8 दिवस आम्हाला अन्नदान त्यांच्याकडून होईल. अलिबागचे जैन समाज आहेत, यांचं सगळ्यांचं योगदान आहे आपल्याला. भले यांच्या रक्ताच्या नात्याने जरी यांना टाकलं असलं तरी समाज हा आमच्यासाठी पूरक आहे. आता काल संध्याकाळची घटना तुम्हाला मी सांगतो. काल संध्याकाळी ती आजी म्हणत होती नको संध्याकाळी उद्या जाऊ, पण पॅरालिसिसनी एक हात पाय गेलेल्या आजीला जर मी माझ्या आश्रमात तशीच ठेवली डॉक्टर सेवा न देता तर ते मला योग्य नाही आहे. मी तशीच तिला प्रयासमध्ये नेली. डॉक्टर म्हणले गुंजाळ 2 तासात आपण हिचे हातपाय चालू करू. बोलू डॉक्टर करा, जे काय करायचं ते करा. म्हणतं ही 3 इंजेक्शन घेऊन या. 2700 रुपयाची मी 3 इंजेक्शन आणली. डॉक्टरांनी 2 सलाईन चढवल्या. 2 तासात डॉक्टरने आजीचा हात मुव्हिंग केला. मी 9:30ला तिच्या मुलाला फोन केला की बाबा आईच्यावर उपचार केला आहे, काही खर्च पण झाला, ते सगळं केलं मी, पण तू आलास प्रयास हॉस्पिटलमध्ये तर बरं वाटेल मला. तो मुलगा म्हटला मी आता रेवस धक्क्याला आहे, कामावरून येतो आहे, मी अलिबागला भेटतो तुम्हाला म्हणतो. मी अलिबागला त्याला भेटायला गेलो. त्याला सगळं हे दाखवलं, औषधं हे सगळं. माझा तुमच्यावर विश्वास आहे, पण तू बघायला कधी येणार बोला आता आईला? आज सकाळीसुद्धा आत्तापर्यंत तो मुलगा आईला बघायला आलेला नाही. आज तिला ट्रीटमेंट परत 30 ट्रीटमेंट करायची डॉक्टरनी सांगितलं होतं, पण त्या मुलांनी सांगितलं काय ट्रीटमेंट करू नका. आजच्या परिस्थितीमध्ये स्वतःचे आईवडील नको वाटत असताना तुम्ही एक वेगळ्या मार्गाने तुम्ही जातात. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास होतो? त्रास जरूर होतो, त्रास नक्कीच होतो. पण मग ही ऊर्जा आणता कुठून? ऊर्जा देतो ज्यांनी मला ह्याच्यासाठी अपॉइंटमेंट दिलेली आहे. म्हणून माझ्या वृद्धाश्रमाचं नावच समर्थ कृपा आहे. मी त्या नावातच कितीही गरम झालं तरी माइल्ड होऊन जातो, शांत होऊन जातो. 16ला माझ्या आश्रमातून एक गृहस्थ गेटवरून चढून बाहेर पडले. 14व्या दिवशी अल्झायमर पेशंट म्हणजे पृथ्वीवंशवाला तो रस्ताच शोधत होता कार्लेखिंडे, कुठून बाहेर पडता येईल. बाहेर पडले गेटवरून चढून, दुपारी 12:30ला बाहेर पडले. आता मुंबईतला माणूस सरस रस्त्याकडे जाईल असं मला वाटलं. मी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत तुमच्या IP सेलपासून सगळा एरिया काढला, पूर्ण रायगड पोलीस टाइम्स वगैरे ते सगळे व्हॉट्सॲप वगैरे सगळी माहिती दिली. तो गृहस्थ इतक्या जंगलात गेला की त्याला परत खालीच येता आलं नाही. त्यांच्या मुलांनी ठेवलं होतं आश्रमामध्ये. बरं, त्या मुलीचा आणि मुलाचा वाद काय होता? बापाची प्रॉपर्टी होती, 3 कोटीचा त्यांचा फ्लॅट होता कांदिवलीला, त्याच्यावर त्यांचा वाद होता. म्हणजे मुलीला बापाचं प्रेम नव्हतं, त्या फ्लॅटचं प्रेम होतं. आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी डेड बॉडी मी कार्लेखिंडीच्या जंगलात आहे असं मला खबर मिळाली. आम्ही प्लॅस्टिक झोळणी बिळणे केले. पोलीस लोक म्हटले तुमची डेड बॉडी आहे, तुम्ही काढा. पण मुलगा शोध कार्यामध्ये आला नाही? नाही. मुलगा मुलगी एकदा फोन करून जेवढं झालं तेवढंच. आणि मी ती डेड बॉडी रात्रभर आमच्या कार्लेखिंडीच्या आश्रमामध्ये ठेवली. रात्री 1:30 वाजता ती मुलगी आली, मुलगा आला. पोलीस स्टेशनला गेल्याशिवाय तर डेड बॉडी ताब्यात देता येत नाही. पोलीस स्टेशनला त्यांना नेले. त्यांना जे काही रिपोर्ट्स पाहिजे होते डेड बॉडी न्यायला ते दिले. ॲम्ब्युलन्स वगैरे मी सगळं रेडी ठेवली होती. नंतर 8 दिवसांनी मुलगी आली. माझे वडील कुठे एक्सपायर झाले ते ठिकाण दाखवा. चला दाखवतो. तिने एक सिंगल वडापाव बापाला तिथे ठेवायला आणला होता आणि अगरबत्ती लावली. बोलो हा वडापाव का ठेवलात? तर म्हणतं आमच्या वडिलांनी वडापावची गादी चालून म्हणतं आम्हाला एवढा मोठा फ्लॅट ठेवला. बोलो छान चाकलं. हे सगळं करत असताना आपल्या समाजाचा हा दृष्टिकोन तुम्ही जेव्हा व्यापक एवढा ठेवलेला, पण आपल्या कुटुंबासाठी आपण वेळ देऊ शकत नाही असं वाटतं का? हा, नक्कीच. कुटुंबासाठी वेळ देत
कमी देतो मी. माझी मिसेस फार मला समजून घेते. मी गेल्या 18 वर्षात वृद्धाश्रम सुरू केल्यापासून मिसेससोबत कुठेही एक रात्रीचा बाहेर गेलेलो नव्हतो. हो. कुठेच नाही. 18 वर्षात मी गेलो, मुलगी माझी इंजिनियर झाली लोणेऱ्याला, तरी आम्ही गेलो की परत तिला भेटून परत यायचो. कारण का एवढी म्हातारी माणसं आपल्या गळ्यात आहेत. रात्री कोणाचं काय झालं गेलं तर किती प्रॉब्लेम होईल. म्हणून आता मुलगी माझी इंजिनियर होऊन स्वतः ती लेक्चरर आहे. आता कोलाडच्या तटकरे कॉलेजवर ती लेक्चररशिप करते. तर यावर्षी मला मिसेसने आग्रह केला की माझे शिक्षक विचारतात की तुमचे मिस्टर कोण. अशी परिस्थिती निर्माण झाली. बोलू चल ठीक आहे, मी येतो यावर्षी. मी तुला तर माहिती आहे मी तुझा नवरा आहे, संपला विषय. बोललो लोकांना समजायची काय गरज नाही. मी तिला म्हटलं कारण आमची दोघांची जेव्हा अंडरस्टँडिंग असेल ना तेव्हा हे सगळं मी इथे वेळ देऊ शकतो. ते बॉन्डिंग महत्त्वाचं आहे. हां, जर मला तिने समजून घेतलं नसतं तर मी इतकं काम पुढे नेऊ शकलो नसतो. 30 लोकांपैकी असं होतं का की घरामध्ये ही जी लोक जी आलेली आहेत, घर सोडून आलेली आहेत किंवा घरातून कोणीतरी पाठवलेलं आहे, ते फ्रस्ट्रेशन कुठेतरी बाहेर निघतं का? हो. आपण जरी त्यांना किती जरी सुखी ठेवायचा प्रयत्न केला, ज्यांनी आयुष्य पूर्ण त्यांच्या स्वतःच्या घरात काढलं. मी माझंच सांगतो, आज मी माझ्या बेडरूममध्ये आहे निवांत. माझा बेडरूम मी तयार केला आहे, माझ्या पलकावर मी आहे. आणि माझ्या म्हातारपणात जर माझ्या मुलांनी बाहेर जर काढला मला, तर मला नक्कीच फ्रस्ट्रेशन येणार. तशी ही सगळी मुलं बाळावाली माणसं आहेत. त्यांनी आयुष्य मुलाबाळांसाठी कसलेलं आहे. हे काही कोणी अनाथ नाही आहेत, त्यांचे सगळे कुटुंबीय आहेत. पण कुटुंबियाला त्याची जाणीव राहिली नाही. त्यामुळे आम्ही जरी किती सुख देण्याचा प्रयत्न केला, काही ठराविक लोक मोठ्या मनाचे असतात. जशी आता विठाबाई शिंदे आहे, ती आमचीच आहे. तिने पण ठरवलं की माझा हाच मुलगा आहे. दुसरे एक सिंगासने आजी आहे, माझा मोठा मुलगा मुंबईत आहे पण हा धाकटा मुलगा आहे माझा. हे अशी काही थोडे ठराविक पेशंट असतात की ते स्वतःला आत्मसमर्पण करून घेतात. बाकीचे जे असतात ना ते मग इकडे बसले की त्यांची चर्चा होतं. मग अरे बघा 8 दिवस झाले मुलगा आला नाही. मग आम्ही त्यांना सांगतो अशा चर्चा करायच्या नाहीत. त्याचे परिणाम होतात दुसऱ्या लोकांवर. बरोबर. निगेटिव्हिटी वाढते, आजारपणं वाढतात. म्हणून यांच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी कशी राहील हा आम्ही सातत्याने विचार करत राहतो. त्यांना बेडपासून लांब कसं राहता येईल, दिवसभर ती अंथरुणात खेळून नाही राहिली पाहिजे. म्हणून त्यांना सकाळी सगळ्यांना मंदिरात आणणं, उन्हात ठेवणं हा सकाळचा उपक्रम असतो. 9:30 वाजता एकदम कडक ऊनसुद्धा त्यांच्या अंगाला लागून देत नाही. तेवढाच एक उन्हाची झालर लागली की परत सगळ्यांना न्यायची. 9:30ला नाश्ता द्यायचा, 12:30ला जेवण द्यायचं, परत दुपारी पूर्ण त्यांना आराम. 5 वाजल्याशिवाय त्यांना खाली उतरवतो आम्ही. कोणी जरी आलं तरी आम्ही सांगतो की ही शिथिल झालेली माणसं आहेत, पटकन त्यांना बोलवा, आम्हाला फोटो काढायचे आहेत. आम्ही सांगतो नाही. काही लोकांचं प्रेम असं असतं, काही लोक येतात की आम्ही आमच्या हाताने त्यांना खायला देतो. आमच्यावर विश्वास नाही अशातला भाग नाही, पण त्यांना वाटतं की आपण ह्यांना देऊया. आणि ते लोक जास्त देतात, ओव्हर रेट करतात. ते मग ह्यांना डिसेंट्री होणं, उलटी होणं ह्या गोष्टी होतात. हे अतिप्रेमी महत्त्वाचं. हां, अतिप्रेम पण ह्या कामामध्ये आमच्या ताईला माहीत झालेलं आहे की हिचं डाएट किती आहे, हिचं जेवण किती आहे. आणि ते तिच्या नियमानुसार झालं तर ती पण शांत राहते. कोणीतरी हायगाय केली तर तिला दुसऱ्या दिवशी त्याचा त्रास होत असतो. मी सुद्धा तिच्या पर्टिक्युलर जे काय तिचं रुटीन आहे त्याच्यामध्ये डिस्टर्ब नाही करत. आज 30 माणसाची ताटं एका मार्गी सगळी भरून द्यायची आहेत. तिच्या डोक्यात 30 माणसं लाईनशीर आहेत, तेव्हा ती सगळं भरून देते. याचं ताट, त्याचं ताट प्रत्येकाचं ओळखीचं तिच्या नजरेत बसलेलं असतं. अशी सगळी सिस्टीम लागलेली आहे. ताईंचंही कार्य मला वाटतं खूप मोलाचं. तिचं कार्य माझा एक हात आहे तो. आज 15 वर्षापासून एक बाहेरची लेडी, शी इज फ्रॉम कोलकाता, 2 मुली आहेत, 2 मुलींची लग्न झाली आहेत, 3ऱ्या मुलीचं लग्न व्हायचं आहे, ती पण प्रापंचिक आहे. 15 वर्षापासून ह्या सेवेच्या कामामध्ये भले पगारही असेल पण सेवाभाव आहे. सेवाभाव नसेल तर हे काम होणार नाही. की एखादा मुलगा इथे सोडून गेला पण त्याचा नाईलाज झाला म्हणून तो सोडून गेला, पण आयुष्यामध्ये त्याला खूप प्रेम आहे, त्याला त्या आईवडिलांविषयी खूप प्रेम आहे आणि त्याला हे मनापासून पटत नाही. परंतु काही तांत्रिक अडचणी आपण त्याला म्हणू की त्याच्यामुळे तो तसा दुरावला गेला आहे, शरीराने, मनाने दुरावलेला गेलेला नाही आहे. असं काही होतं का की तो अटॅच होतो मुलगा इथे सोडल्यानंतरही? अशा काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत का? अशी सुद्धा चांगली मुलं समाजामध्ये आहेत. 10 ते 12 वर्षापूर्वी माझ्याकडे एक मुंबईतून ग्रस्त आले होते आणि त्यांचे वडील रिटायर जज होते आणि तो मुलगा एका कंपनीचा ऑफिसर होता, मिसेस त्याची बँक ऑफिसर होती. त्यांना 15 दिवसासाठी टूरवर जायचं होतं मुलाला. त्या अडचणीसह त्यांनी बघितलं सगळे वृद्धाश्रम दिवसभरात फिरून आणि संध्याकाळी 7 वाजता माझी त्या ग्रस्ताची मुलाखत झाली. मुलाखत झाल्यानंतर त्यांनी म्हटलं की मला माझ्या वडिलांना 8 दिवसासाठी तुमच्याकडे आणायचं आहे. म्हणलं साहेब प्रॉब्लेम काय? मला म्हणतं परदेश दौरा आहे
आणि मी वृद्धाश्रम सकाळपासून भरपूर पाहिले, पण माझे वडील तुमच्याकडे ठेवणं मला योग्य वाटते. पण तुमच्या वडिलांचा स्टेटस काय? माझे वडील रिटायर जज आहेत. म्हटलं साहेब, मी सर्वसामान्य वृद्धाश्रम चालवणारा माणूस आहे, तुमच्या वडिलांना कसं मी सांभाळू शकेन? तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही योग्य प्रकारे माझ्या वडिलांना सांभाळायला माझा विश्वास आहे. वडील घरात पडल्यामुळे फ्रॅक्चर होतं पाय. ठीक आहे साहेब, उद्या घेऊन या तुम्ही. 15 दिवसासाठी त्यांनी वडिलांना ठेवले. परदेशातून आल्यानंतर लगेच त्यांनी दुसऱ्या दिवशी परत गाडी घेऊन आला आणि मुंबईत घेऊन गेला. अशी सुद्धा चांगली मुलं आहेत. आता लेटेस्ट एक 4 महिन्यापूर्वीचे माझ्याकडे रिटायर शिक्षक मुंबईतले त्यांच्या मुलाने आणलं होतं. एक मुलगा फार प्रेम करतो त्यांच्यावर आणि एक मुलगा थोडंसं प्रॉपर्टीसाठी प्रेम करतो. अशी 2 मुलांचे 2 एकाच आईवडिलांची 2 मुलं. तर त्या मुलाला माझ्याकडे वडिलांना ठेवल्यानंतर 1 महिना घरात झोपच आली नाही नीट. म्हणजे त्या मुलाचा कुत्रा, मोठा कुत्रा आहे, गाडीतून उतरला की पहिला येऊन लगेच आजोबांना नुसता चाटायचा. मुलाच्या पुढेच कुत्रा धावत यायचा आणि त्याच्या वडिलांना चाटायचा. मी विचारलं, अभय, पण तुम्ही वडिलांना ठेवल्यापासून तुम्ही फार नाराज आहात. माझी परिस्थिती फारच कठीण झाली, मला महिनाभर झोप नाही, मी काय करू? तुमची आता रिटायरमेंटला किती दिवस राहिलेत? तर शेवटचं वर्ष राहिलेलं आहे. मिसेसची नोकरी अजून बाकी आहे. तुम्हाला किती लॉस होणार आहे? म्हणून नाही, लॉस फार नाही होणार म्हणतं. मग तुम्ही VRS द्या आणि तुम्ही वडिलांना घेऊन जा, नाही तर पुढे वडील दुरावतील, नाही तर तुम्ही तरी दुरावाल. काहीतरी तुम्हाला प्रसंगाला समोर जावं लागेल. त्या मुलाने VRS दिला आणि आज वडील आणि तो सोबत राहतात. त्यांचा आदर्श बाकीच्यांनी घ्यायला पाहिजे. म्हणून आम्ही सांगतो, तुमची अडचण असेल तर आम्ही जरूर वृद्धाश्रमाला आहोत, तुमच्या अडचणीला जरूर आम्ही मदत करू. पण तुम्ही 6 महिन्यात तुमची अडचण सॉल्व्ह झाली, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की परत तुम्ही आईवडिलांना न्या. आमच्याकडे पूर्वी एक एक्साईज इन्स्पेक्टर होते, केणी, दिवसभर इंग्लिश बोलायचे. पण त्यांचा दोष काय होता? ते घरात पाणी सांडवायचे, दिवसभर घरातलं पाणी उपसायचे. तर मुलगा त्यांचा ऑफिसर होता आणि मिसेस त्यांची टेलिकॉमची कर्मचारी होती. ते नवरा बायको माझ्याकडे आले. साहेब म्हणतं, आमची अशी अडचण आहे, आम्हाला वडिलांना ठेवायचंच आहे, असं काही भाग नाही, पण 1 महिनाभरासाठी तुम्ही जर आम्हाला सेवा दिलीत तर बरं होईल. पण काय अडचण आहे? आमचे वडील सगळं पाणी घरात उपसतात, अल्झायमर आहे म्हणतं, स्मृतिभ्रंश आहे, आणि इतके उच्च शिक्षित आहेत की ते कस्टम इन्स्पेक्टर म्हणून रिटायर झालेले आहेत. ठीक आहे, बोला आणा. गोरी मूर्त, एकदम छान वडील पण दिसायला. शेवटचा काळ होता, 86 एज होता. जेवलत काय साहेब, जेवलेत काय विचारलं तर नाही हो, आम्हाला कोणी जेवण दिलं आहे असं बोलायचे. मग 1 महिना मी त्यांना सेवा केली त्यांची भरपूर. 1 महिन्यानंतर मुलाला मी फोन केला, बोलू साहेब बघा 1 महिना झाला, पण वडिलांचा शेवट जवळ आलेला आहे. वडील पडायला लागले, जखमा व्हायला लागल्या, दिवसेंदिवस कठीण व्हायला लागलेलं आहे. जास्तीत जास्त 2-4 महिन्याचे सोबती आहेत बोलू तुमचे. तुम्ही चांगला विचार करा यांच्या बाबतीत. मग तुम्ही काय म्हणता साहेब, बोला, घरी नेऊ का? न्या घरी याला. माझ्या एका शब्दात मुलांनी वडिलांना घरी नेले. वडील एक्सपायर झाल्यानंतर परत त्या मुलाने आमच्याशी संपर्क ठेवला. आम्हाला काय हवं नको ते सुद्धा बघितलं. अशी सुद्धा समाजात माणसं आहेत. आपल्या कार्यक्रमाचं नावच बी पॉझिटिव्ह आहे. हो. आणि एक सकारात्मक ऊर्जा घेऊन तुम्ही आज समाजामध्ये एक वेगळा आदर्श निर्माण केलात असं मला वाटतं. तुम्ही जाता जाता आमच्या ह्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? समाजासाठी अनेक गोष्टी तुम्हाला करता येतील, अनेक. हा वृद्धाश्रम हा एक भाग झाला. तुम्ही फक्त 6 महिन्यातून एका वेड्याला स्थलांतर करा. वेड्यांची जिथे गृह आहेत, मोठी गृह आहेत, आज लोकांना माहीत नाही आहे, वेड्यांसाठी काम करणाऱ्या मोठ्या संस्था आहेत. तुम्ही 6 महिन्यातून एक वेडा शिफ्ट करा त्यांच्याकडे, तुमच्या खर्चाने त्या वेड्याला त्यांच्याकडे शिफ्ट करा. ते सुद्धा काम मोठं आहे ना. वर्षातून 2 वेड्यांना तुम्ही जर स्थलांतर केलं तर ते रस्त्यात मरणार नाहीत. त्यांच्यावर सेवा त्यांची होते तिकडे श्रद्धा फाउंडेशनला, आणि त्यांच्यावर ट्रीटमेंट झाल्यानंतर ते संस्था त्यांना घरी सोडते. आपलं योगदान झालं ना त्याच्यामध्ये. मी माझा वृद्धाश्रम सांभाळून मी 2 वेड्यांना वर्षातून शिफ्ट करतो. दांडेकर साहेब आहेत BJPचे अध्यक्ष, हेमंत दांडेकर, त्यांनी माझं काम पाहिलं. ते मला म्हटले, गुंजा, एखाद्या चांगल्या कामात आमचं पण योगदान घ्यावं. मी म्हटलो, साहेब ह्या वर्षी तुमचा वाढदिवस जोरात आहे, त्या दिवशी मी एक वेडा सोडतो तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने. काय योगदान? माझ्या गाडीमध्ये पेट्रोल टाकायचं नव्हतं. त्यांच्या पेट्रोलच्या खर्चाने मी एक वेडा कर्जतला सोडला. त्या वेड्यावर 2 महिने फक्त कर्जतच्या सेंटरमध्ये उपचार केला गेला, आणि तोच वेडा आज कर्जतच्या सेंटरने अमरावती चांदूर बाजार तिथे त्याला त्याच्या घरी सुखरूप सोडला. असं मला तुम्हाला शेवटी सगळ्या तरुणांना हे उद्बोधन करून सांगावं असं वाटतं. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. नमस्कार.